भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव। माझे नाव निखिल केशवरावजी जोडे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। आमच्या कुटुंबात 4 व्यक्ती आहेत। मी, माझी आई, वडील आणि मोठी ताई। आमच्या दुःखाची सुरुवात 2001 पासूनच झाली असे म्हणता येईल। आमचा त्रास असा होता की आमच्या घरून पैसे आपोआप अदृश्य होत होते। कपाटातून, डब्यातून कुठेही ठेवले तरी पैसे मिळत नव्हते। सुरुवातीला आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, परंतु कालांतराने या घटना वाढू लागल्या आणि आम्ही खूप त्रासून गेलो होतो। त्या मागोमाग पुन्हा आमच्याकडे नवीन त्रास सुरू झाला। आमच्या घरी कौलावर घाण केलेली पिशवी येत होती। सुरुवातीला आम्हाला काहीच वाटले नाही, नंतर या घटना खूपच वाढू लागल्या। आम्हाला काही कळतच नव्हते की आमच्या सोबत असे का बरं होत आहे। मग काही दिवसातच माझ्या वडिलांना त्रास सुरू झाला। ते वेड्यासारखे करू लागले, कुठेही निघून जात होते। घरची परिस्थिती खूप बिकट होत चालली होती। आम्ही दवाखाने केले तरी काहीच आराम होत नव्हता। या सर्व त्रासांना कंटाळून आम्ही बाहेरचे बघण्यास सुरुवात केली। गिरडच्या जवळ एक गाव आहे, आम्ही तेथे गेलो। त्यांनी पूजा अर्चना करून घराची बांधणूक करून दिली, पण काही फायदा झाला नाही। असे करता करता 3 वर्षे निघून गेली। एकदा माझी चुलत आजी अनुबाई जोडे, ज्या मानव धर्मात आहेत, त्यांना आमची व्यथा पूर्णपणे माहिती होती। त्यांनी माझ्या वडिलांना तीर्थ करून दिले व त्या तीर्थात वडिलांना खूप आराम लागला। दुसऱ्या दिवशी माझ्या घराजवळ हवन कार्य होते। तेथे माझ्या वडिलांनी सेवकांचे अनुभव व मार्गदर्शन ऐकले। दुसऱ्या दिवशी माझे वडील आम्हाला म्हणाले की आपण या मार्गात जाऊ, व आम्ही सर्वांनी होकार दिला। दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या गावचे मार्गदर्शक श्री जंगलूजी जोडे यांच्याकडे गेलो व आमचे पूर्ण दुःख त्यांना सांगितले। त्यांनी म्हटले की या मार्गात मरावे लागते, तत्व शब्द नियमाने वागावे लागते। तुम्ही तयार असाल तर मी तुम्हाला कार्य देतो। आम्ही होकार दिला। त्यांनी आम्हाला 3 दिवसांचे कार्य दिले। अगोदर आम्ही घराची साफसफाई केली। सर्व देवी देवतांच्या फोटोचे विसर्जन केले। 3 दिवसांचे कार्य झाल्यानंतर आम्हाला 11 दिवसांचे कार्य मिळाले व त्या कार्यात आम्हाला पूर्णपणे आराम मिळाला। पैसे अदृश्य होण्याचा त्रास आणि वडिलांचा त्रास समूळ नष्ट झाले। सन 2007 साली आम्ही त्यागाचे कार्य घेतले व ते यशस्वीरित्या संपन्न झाले। आज आम्ही सुखी समाधानी आहोत। सन 2009 साली माझ्या ताईचे लग्न झाले। आता माझ्या परिवारात मी, माझी पत्नी, आई आणि वडील आहेत। खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की आज आपण या मार्गाचे सेवक आहोत। लिहिण्यात काही चूक, भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो। नमस्कार। नाव निखिल केशवरावजी जोडे। पत्ता रा मकरधोकडा त उमरेड जी, नागपूर। सेवक क्रमांक 20481। मार्गदर्शक श्री जंगलूजी जोडे। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर। सर्वांना माझा नमस्कार।